भारतीय अर्थव्यवस्था असो, पत्रकारिता असो किंवा अन्य कोणतेही क्षेत्र असो, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्व क्षेत्रात महत्त्वाचे योगदान होते, असे प्रतिपादन ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी केले. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ, ठाणे प्रागतिक पत्रकार सामाजिक संस्था आणि ठाण्यातील पत्रकारांच्या वतीने ठाणे महापालिकेतील पत्रकार कक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य हे जागतिक स्तरावरचे आहे. त्यांचे काम हे विशिष्ट समाजापुरते नसून त्यांनी सर्व स्तरावरील नागरिकांसाठी काम केले आहे. पत्रकारिता, अर्थव्यवसाय, कायदे मंडळ अशा सर्व क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान असून त्यांचे विचार हे सर्व समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे संदीप माळवी यांनी सांगितले. ठाण्यातील पत्रकारांच्या वतीने यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी पत्रकार विनोद राय, प्रवीण सोनावणे, यतीन पवार, दीपक कुरकुंडे, गणेश कुरकुंडे, अमर राजभर, गणेश जाधव, उमेश वांद्रे, राजेश शेटकर, संदीप खर्डीकर, नितीन दूधसागर, प्रफुल्ल गांगुर्डे, प्रवीण कामत आदी उपस्थित होते. बाबा, माझ्यासाठी घर घेत आहात, हा खरंच खूप मोठा निर्णय आहे. मोठा तर आहे, पण गरजेचा आहे आणि TJSB हाऊसिंग लोनमुळे ते सहज शक्य आहे. TJSB हाऊसिंग लोन, अनेक वर्षांचा विश्वास, आता फ्लेक्सिबल पर्यायांसह. गिरणी कामगारांच्या जागेला सोन्याचा भाव आल्यानंतर सगळे एकत्र आले आणि त्यांनी मुंबई खाल्ली, अशा शब्दात साहित्यिक विश्वास पाटील यांनी मुंबईतील बदलत्या वास्तव्यावर भाष्य केले. मराठी साहित्य संस्कृती धोक्यात असल्याची स्पष्ट खंतही त्यांनी व्यक्त केली. कोकण मराठी साहित्य परिषद ठाणे जिल्हा आणि सर्व शाखांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. कोकण मराठी साहित्य परिषद ठाणे जिल्हा आणि जिल्ह्यातील सर्व शाखांच्या वतीने 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांचा सत्कार, कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हा सत्कार सोहळा आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालय येथे पार पडला. कार्यक्रमात ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांनी विश्वास पाटील यांची मुलाखत घेतली. यामध्ये लस्ट फॉर लालबाग कादंबरीचा उल्लेख करताना पाटील म्हणाले, सध्याची संस्कृती बदलून गेली आहे. गिरण्या बंद पडू लागल्या आहेत. त्यावेळी सकाळी लवकर कामाला सुरुवात व्हावी यासाठी गिरणीच्या शेजारी कामगारांना राहण्यासाठी जागा दिली होती. त्यावेळेस कष्टकरी लोक तेथे राहत होते. हे सर्व मी जवळून पाहिले होते, त्यामुळे मी लिहू शकलो, असे म्हणाले. यानंतर पानिपत हा मराठ्यांचा हरलेला इतिहास आहे, तरी सुद्धा त्याच्यावर लिहिण्याची ऊर्जा, प्रेरणा कशी आली या प्रश्नावर पाटील म्हणाले, यासाठी साहित्यिक म्हणून अभ्यासाचा भाग आणि नवीन लेखक म्हणून उपेक्षा ही दोन कारणे आहेत. मराठी भाषा आणि संस्कृतीची स्थिती चिंताजनक असल्याचे मत व्यक्त करताना पाटील म्हणाले, इंग्रजी माध्यमातील मुले आपल्या संस्कृतीपासून दूर जात आहेत. मराठी शाळेच्या बाबतीत गांभीर्याने विचार करा. जीवनामध्ये ज्ञानाच्या पाण्यातले मूल मोठे होताना माय मराठीच्या शब्दावरच मोठे व्हावं, त्यामुळे आकलन शक्ती वाढते, असे ते म्हणाले. त्याचप्रमाणे आजच्या तरुणांमध्ये मोबाईलवर वाढलेला वेळ आणि वाचनाचा अभावही त्यांनी खंतपूर्वक अधोरेखित केला. तरुणांना लेखक, कवी म्हणून श्रीमंत व्हायचे असेल तर अविरत लेखन करा, असे त्यांनी सांगितले. काय चांगल्या भावना आहेत. ठाणे शहरामध्ये मी पूर्वी काम केलेलं आहे, काही वर्ष राहिलेलो आहे. अशा महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या शहराकडून, तिथल्या नागरिकांकडून आणि साहित्यिकांकडून जो माझा सन्मान झाला, त्याबद्दल मला विशेष आनंद होतो आहे. पुढे काय वर्षभर अनेक गावांना भेटी देणार आहे, साहित्यिक मंडळांना भेटी देणार आहे. तो काय साहित्यिक मंडळांना भेट देणार आहे आणि मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा, विशेषतः मराठी भाषा टिकावी, महाराष्ट्रीयन माणसांची संस्कृती टिकावी, या दृष्टिकोनातून विशेष प्रयत्न करणार आहे. तर मराठी साहित्य परिषद आणि ठाण्याची शारदा एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
विश्वास पाटील अत्यंत लोकप्रिय असे साहित्यिक, असा हा सत्कार ठाण्यामध्ये झाला आणि रम्य सत्कार झाला. खूप माणसं म्हणजे सभागृहात हॉल भरलेला होता. अशा वेळी साहित्य अध्यक्षाचं सत्कार करण्याचा भाग्य खूपच आपल्याला मिळालं. शारदा एज्युकेशनला मिळालं आणि ठाण्यामध्ये अत्यंत उत्तम असा वाङ्मयीन कार्यक्रम संपन्न झाला. याबद्दलच्या शुभेच्छा आनंद वाटला. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. संगीत ही तपश्चर्या असून लहानपणापासून ज्यांचे संगीत ऐकत मोठे झालो त्या संगीतभूषण पंडित राम मराठे यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार हा माझ्यासाठी कृपा आशीर्वादच आहे. हा आशीर्वाद मी हृदयाशी जतन करेन. यापुढे संगीताची साधना, सिद्धी आणि भक्ती करताना हा पुरस्कार मला निश्चितच प्रेरणा देईल, असे वक्तव्य सत्काराला उत्तर देताना ज्येष्ठ गायिका आशा खाडीलकर यांनी ठाण्यात केले. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित 30व्या संगीतभूषण पंडित राम मराठे महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी राम गणेश गडकरी रंगायतन येथे झाले. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त उमेश बिरारी, पंडित मुकुंद मराठे, पंडित विवेक सोनार, रवी नवले, पंडित राम मराठे यांच्या कन्या सुशील ओक, वीणा नाटेकर, गायत्री मराठे उपस्थित होते. ठाणे महापालिकेच्या वतीने देण्यात येणारा संगीतभूषण पंडित राम मराठे राज्यस्तरीय पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा खाडीलकर यांना प्रदान करण्यात आला. 51,000 रुपये रोख सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तर संगीतभूषण पंडित राम मराठे राज्यस्तरीय युवा पुरस्कार भारतीय नृत्य प्रकाराच्या युवा साधक निधी प्रभू यांना प्रदान करण्यात आला. रोख रुपये 25,000, सन्मान चिन्ह, शाल, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी आशा खाडीलकर यांनी पंडित राम मराठे यांच्या आठवणींना उजाळा दिला. रामभाऊंचे संगीत मानापमान हे नाटक मी पीठात बसून पाहिले असल्याचे त्यांनी सांगितले. पंडित रामभाऊ मराठे यांच्यासारखे कलाकार ईश्वर प्रेरित आणि साधना तपश्चर्येतून घडलेली माणसे होती. शास्त्रीय गायक असणाऱ्या पंडित राम मराठे यांना उपशास्त्रीय संगीताचाही बाज होता. पंडित राम मराठे यांनी नाटकात, चित्रपटात कामे केली. त्या पिढीतल्या गायकांना प्रसिद्धीची अपेक्षा नव्हती. त्यांचे संपूर्ण आयुष्य हेच संगीत साधना करण्यात गेले आणि आता रामभाऊंचा शास्त्रीय संगीताचा वारसा त्यांच्या पुढील पिढ्यांनीही समर्थपणे पुढे नेत आहेत. असे असूनही त्यांना मिळालेली ही ईश्वर देणगी असल्याचे त्यांनी नमूद केले. आनंद होत आहे की आजपासून 30वा संगीतभूषण पंडित राम मराठे
स्मृती संगीत समारोहाला सुरुवात झालेली आहे. मोठ्या उत्साहात या समारोहाला सुरुवात झालेली आहे आणि आज पहिल्या दिवशी पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. याच्यामध्ये प्रख्यात गायिका आशाताई खाडीलकर यांना राज्यस्तरीय संगीतभूषण पंडित राम मराठे स्मृती संगीत पुरस्काराने गौरवण्यात आला आहे. तर राज्यस्तरीय युवा पुरस्कार हा ठाण्याच्या युवा कथ्थक डान्सर निधी प्रभू यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलेला आहे आणि खूप उत्साहात हा कार्यक्रम संगीत समारोह सुरू झालाय. आता शेवटच्या सत्रामध्ये पंडित सुरेश बापट सुश्राव्य गायन होणार आहे. 3 दिवस अतिशय उत्साहात हा संगीत समारोह साजरा केला जातो दरवर्षी. हे 30वे वर्ष आहे. उद्या आणि परवा 2 दिवस भरगच्च असे संगीतचे कार्यक्रम, नृत्याचे कार्यक्रम, संगीत नाटक असा भरगच्च कार्यक्रम 3 दिवसांमध्ये आपण आयोजित केलेला आहे. ठाणेकर रसिकांना मी आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येने या संगीत समारोहाचा आनंद घ्यावा. हा कार्यक्रम ठाणे महानगरपालिकेच्या वतीने भव्य दिव्य स्वरूपाचा करण्याचा मानस आपण व्यक्त केलाय. ऍक्च्युअली जसं म्हटलं की 3 दिवस हा कार्यक्रम, 3 दिवस हा संगीत समारोह सुरू असतो. पहिल्या दिवशी आता पुरस्कार वितरण सोहळा, त्याच्यानंतर पंडित सुरेश बापट यांचं गायन. उद्या म्हणजे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नृत्यांगद पंडित राजेंद्र मंगानी यांचं कथ्थक नृत्याचा आविष्कार आहे. त्याचबरोबर उस्ताद शाहिद परवेज यांचं सितारवादन आहे. त्याच्यानंतर प्रख्यात गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांचं गायन आहे. पंडित राजा काळे यांचंही गायन आहे. असं एक वेगळ्या पद्धतीने मग दरवर्षी आमचा प्रयत्न असतो की चांगले मोठे आर्टिस्ट ठाणेकरांसाठी आमंत्रित करावे. यावर्षी आपण तोच प्रयत्न केलेला आहे. नमस्कार. आज संगीतभूषण पंडित राम मराठे यांच्या नावानं जो संगीत महोत्सव होतो याचा 30वा वर्ष. या वर्षामध्ये ठाणे महानगरपालिका आणि त्यांची निवड समिती यांनी या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी माझी निवड केली. याचा मला मनस्वी आनंद आहे. राम मराठे आणि त्यांच्या समकालीन सगळ्या दिग्गज गायकांना पाहण्याचा, ऐकण्याचा आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेण्याचा योग मला आला. त्यांच्या आशीर्वादानं मी आतापर्यंत जी काही संगीताची वाटचाल केली, मला संगीत दिलं, काही थीमॅटिक प्रोग्राम्स केले, हे केवळ ह्या सगळ्या गुरुतुल्य व्यक्तिमत्वांच्या, सुरसरींच्या अशा संस्कारांमधून करत आले आहे. आणि हा राज्यस्तरीय पुरस्कार स्वीकारताना मला खूप आनंद होतोय आणि याबद्दल मी ठाणे महानगरपालिका आणि त्यांची कमिटी यांचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद.